माझ्याकडे एक करीमनगरमध्ये एक आजोबा होते. साधारण 70 ते 80 वयाचे त्यांचं वय असेल. ते मला म्हटले, विशाल, मी आयुष्यातली माझी जी काय सगळी माझी कमाई असेल ती मी या बंगल्यामध्ये लावली आणि उरलेलं आयुष्य मला जे काय मिळणार आहे या बंगल्यातनं डेव्हलप करून मिळणार आहे आणि ते माझ्या मेडिकल इमर्जन्सी करता किंवा याच्याकरता मला त्याचा उपयोग होणार आहे. तर तिथनं मी त्यांना म्हटलं आजोबांना त्या की मी तुम्हाला हे सेल्फ डेव्हलप करून देतो. त्यातनं तुम्हाला फायदे असे होतील की आज तुमच्या पुढच्या भविष्यामध्ये तिथनं येणारा सगळा जो प्रॉफिट आहे, हा सगळा जो नफा आहे, हा सगळा तुमच्याकडे राहील. तुम्हाला तुमच्या मुलांकरता, तुमच्या पुढे तुमच्या मेडिकल इमर्जन्सी करता या पैशाचा उपयोग होईल. हे मी जसं त्यांना सांगितलं तसं आज त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि मला असं वाटतंय की कुठेतरी आज मला असं वाटतं तो जो फील आहे की कुठेतरी एक इमोशनल अटॅचमेंट आहे मला या सगळ्या लोकांबरोबर आणि मला त्यांच्याकरता काहीतरी करायची इच्छा आहे. सो अशा या आजोबांकरता मला असं वाटतंय की ही सेल्फ डेव्हलपमेंटची संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि आज ह्याचा सगळ्या पुणेकरांना ह्याचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं आणि त्याकरता तुम्ही राईज या संकल्पनेचा वापर करावा.